पालकमंत्री पदाच्या वादाचा दुसरा अंक सुरू झालाय। रायगड आणि नाशिकच्या डीपीडीसी बैठकीवरून महायुतीमध्ये नवा वाद ओढावलाय। पालकमंत्री नसलेल्या रायगड आणि नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डीपीडीसीची बैठक घेतली। रायगडमध्ये शिवसेनेच्या आमदारांना मात्र या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं असा आरोप आहे। बघूया। पालकमंत्री पदाच्या वादाचा दुसरा अंक। रायगडच्या डीपीडीसीचं शिवसेनेला निमंत्रण नाही। नाशिकची बैठक सुद्धा पालकमंत्र्यांविनाच। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सुरू झालेल्या वादाचा दुसरा अंक आता पाहायला मिळतोय। रायगडमध्ये डीपीडीसीच्या बैठकीवरून मोठा गदारोळ झाला। या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते, मात्र रायगडमधल्या शिवसेनेचा एकही नेता बैठकीला हजर नव्हता। अजित पवारांनी ऑनलाईन उपस्थित राहून घेतलेल्या या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शिवसेनेच्या आमदारांशिवाय बैठक पार पडल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला। रायगडमधल्या एकाही आमदाराला या बैठकीचं निमंत्रण नव्हतं असा आरोप आमदार महेंद्र दळवींनी केला। मंत्री आदिती तटकरे या बैठकीला उपस्थित होत्या, केवळ आम्हाला डावलण्यात आलं असा आरोप देखील दळवींनी केलाय। मीटिंग खरं तर जिल्हा नियोजनच्या दालनामध्ये होती, वित्त विभागाच्या दालनामध्ये होती। आम्हाला तिन्ही आमदारांना किंवा रायगडच्या कुठल्याही आमदाराला याचं निमंत्रण नव्हतं, पण आम्ही बघितलं तर आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्या मीटिंगला त्या उपस्थितीमध्ये होत्या आणि शासकीय अधिकारी सगळे डीपी वगैरे उपस्थित होते। मी आता माहिती घेताना कळलं असं की दादांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजनची आढावा बैठक झाली। खरं तर स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामा स्वरूपात याच्या अगोदर ती एक बैठक होऊन जिल्हाधिकारी स्तरावरती त्याचं नियोजन करून त्या बैठकीला जाणं काळाची गरज होती, पण या संदर्भातली कुठलीही चर्चा झालेली नाही आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या याच्यात डावललं असं दिसते। मंत्री भरत गोगावले यांनी मात्र आपल्याला निमंत्रण असल्याचं म्हटलं। केवळ मंत्र्यांना निमंत्रण होतं, आमच्या आमदारांना नाही असं स्पष्टीकरण मंत्री भरत गोगावलेंनी दिलंय। अजितदादांनी आज बोलवलेल्या बैठकीला फक्त आम्हाला मंत्र्यांना निमंत्रित होतं, आमच्या इतर चारही आमदारांना बोलवलेलं नव्हतं। फक्त 2 मंत्र्यांना बोलवलं होतं, परंतु मी रायगडावरती असल्यामुळे मी जाऊ शकत नव्हतो। बैठकीला बोलावलं नसल्यानं शिवसेनेच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर सावध प्रतिक्रिया दिली। आमदारांच्या सूचना आणि समस्या ऐकून त्यावर मार्ग काढू असं शिंदे म्हणाले। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिळेल। ठीक आहे, काही आमदारांनी त्यांच्या ज्या काही भागातल्या सूचना असतील त्या त्यांनी द्याव्यात, त्याचाही अंतर्भाव मी आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा फायनान्स मिनिस्टर आम्ही मिळून त्या आमदारांच्या सूचना त्यांच्या भागातले जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याच्यामध्ये बजेटमध्ये घेऊ। रायगडमधल्या या वादाची पुनरावृत्ती नाशिकात सुद्धा पाहायला मिळाली। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली। उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीच्या माध्यमातून या बैठकीला उपस्थित होते। पालकमंत्र्यांशिवाय जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली। पालकमंत्र्यांचा तिढा अद्याप सुटला नसल्यानं नियोजन बैठकीविषयी संभ्रम निर्माण असतानाच ही बैठक पार पडली आहे। माझी आपल्याला पण विनंती आहे की हा येणाऱ्या वर्षामध्ये आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी साहजिक आहे, या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून मी एकटाच नाही, सगळे लोकप्रतिनिधी जेवढा जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल, जास्तीत जास्त विकास कामं आपल्याला पदरात कसे पाडून घेता येतील असा प्रयत्न करत असतात, प्रत्येक जण करतात। एवढा जास्त निधी मिळेल तेवढा जिल्ह्याचा जास्त विकास होईल। रायगड आणि नाशिकच्या डीपीडीसी वरून वाद सुरू होताच अजित पवारांच्या कार्यालयानं स्पष्टीकरण दिलंय। नाशिक आणि रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत म्हणून आम्ही केवळ मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावल्याचं अजित पवारांच्या कार्यालयानं स्पष्ट केलं। महायुतीत पालकमंत्री पदावरून सुरू झालेला वाद अजूनही थांबत नाहीये। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या वादाचा नवा अंक पाहायला मिळाला।
रायगडहून प्रफुल्ल पवार आणि नाशिकहून सागर गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.